आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये हिटवणा धरण अपूर्ण, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मोरबा धरण अपूर्ण. अजून अपूर्ण म्हटल्यानंतर शेतकऱ्यांची कोणतीच गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची केली नाही ते. फक्त जे आपल्या मायभूमीमध्ये जन्माला आले त्यांच्यासाठी पाण्याचा गाळ घातलेले शासन आहे. आपल्या भूमीवरती जन्माला आला त्यांच्यासाठी, बाहेरच्या लोकांच्यासाठी पाणी चाललं ना. आपल्याला हे प्रस्थापित करायचे. मित्रांनो, आपल्याला फक्त शासनाकडून आपल्या पिढीच्या पुढच्या, आज आपल्या पिढीला आपल्या वडील उपरची काय ठेवलेली जी जागा होती, काय आपल्या वडिलांनी आजोबा पंजोबांनी जी जागा ठेवलेली आपल्या घरांच्या ह्याच्यासाठी, तरी आपल्याला ती कमी पडते. आणि आपल्याला फक्त शासन फक्त 1 गुंठा ते 2 गुंठा जागा देईल ना, याच्या आपली ती पुढची पिढी ते 1-2 गुंठ्यामध्ये प्रस्थापित होणार आहे. याच्यात तुम्ही भान ठेवा, थोडासा सक्रिय व्हा. प्रत्येकाच्या गावामध्ये कमीत कमी प्रत्येकाच्या गावामध्ये शेतकरी असो, घरपट्टी घरबांधक असो, कोण पण असो, त्यांचा सिंहाचा वाटा पाहिजे या प्रकल्पग्रस्ताच्या याच्या आंदोलनासाठी. प्रत्येकाची भूमिका घ्यायची. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हे त्यांचा थोडासा कार्यक्रम वेगळा करणार आहेत ते महाराष्ट्र राज्य. आणि जे बालगंगा धरण यांचं जे धोरण ठरलं, किंवा महाराष्ट्र राज्याने पहिले ते धोरण ठरवलं आणि महाराष्ट्र राज्याने कंपनीला टेंडर दिलं, परत ते सिडकोनी वर्ग केलं. अजून प्रत्येक धरणाची व्याप्ती, प्रत्येक धरणाच्या लोकांचं म्हणणं आहे महाराष्ट्र राज्याकडे आम्हाला पैसे नाही मिळाले. महाराष्ट्र राज्य करतो का तुम्ही सिडकोकडे जा, सिडको म्हणते का तुम्ही भूसंपादनाकडे जा, भूसंपादन करतो का तुम्ही महाराष्ट्र राज्याकडे जा. म्हणजे शेतकऱ्यांनी ती जमीन देऊन ना प्रस्थापित होऊन अजून पैशांच्यासाठी प्रत्येक दरवाजा ठोकतात ते 6-6 महिन्याला. मोरबा धरणाला फक्त पाण्याचं बिल आला तर ते पाणी मोरबा धरणाच्या लोकांना पाण्याचं बिल आला था 2,65,00,000 रुपये. किती? त्याच पाणी पियाचं पाण्याचं बिल आलं तर 2,65,00,000 रुपये. तेव्हा ते आंदोलन केलं रस्त्यावर. बिल कशाचा? म्हणजे त्यांचाच त्यांनाच तो पाणी विकत काय, त्यांचाच पाणी त्यांना विकत पाणी शिडको देत होती. त्याच्यासाठी त्याही तो आंदोलन उगारला. त्या पाण्यासाठी त्यांना काहीतरी त्यांचं काय पैसे पण नाही भेटले. म्हणजे तिथं आपले नातेवाईक आहेत, संबंधित लोक आहेत. एक जात मोरबा धरणाच्या लोकांना पैसे पुरवत झाले नाही. किती तर आपल्याला फक्त ते पहिला हप्ता जर दिला, आपल्याला काहीतरी चुटून मुटून लिहून जर घेतला, या आता आपल्याकडे पाईपलाईन गेले तर उदाहरण असतं ते त्याचं कसं काय लिहून घेतला, काहीला भेटलं ते भेटलं, काहीला नाही भेटले, काहीला भेटले असे पैसे. तर मित्रांनो, तुम्ही या डॅमसाठी पूर्णपणे शक्तीने सर्वांनी उतरायचे. आपण आपले शाही धरण 25 वर्षापूर्वी शहापूरला शाही धरण प्रस्थापित होता, तो पण असाच बोलला होता का टेंडर निघलं तर ते अडवला. ते आपल्याला मीटिंग आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. केंद्रापर्यंत त्यांची कमिटी जाते केंद्रापर्यंत. तर ते केंद्रापर्यंत जाऊन आपण लढा पूर्ण जिंकायचे हा लढा. आपण लढा जिंकल्याशिवाय सोडणारच नाही. ते असं प्रत्येकाने आज 23 तारखेला सोमवारी महादेवाची शपथ घेऊन प्रत्येकाने निर्णय करायचे का आज आपण या शिला धरणाचा प्रस्तावित कणा हा मोडून काढायचे. याच्यासाठी आपली मीटिंग आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने गावोगावी मीटिंग लावून आणि जेणेकरून आपल्याला 2 दिवसामध्ये आपण गुरुवारी आपण तहसीलदारला निवेदन देणार आहेत. ज्या गाड्या प्रत्येकाच्या गाड्या गावातून तिच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात येईल. आणि प्रत्येकाने मोटरसायकली जाताना फक्त व्यवस्थित याचा तहसीलदार आणि प्रांताकडे प्रशासकीय भवनावरती आपण निवेदन देऊन आणि एक आंदोलन करणार. या कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत ना, शासनाच्या विरोधात आंदोलन करणार. याच्यासाठी आपण 2-4 दिवसांनी परमिशन घ्यावा लागेल.